तर मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघ एक एक सामना विजेता झालेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. क्वार्टर फायनलची मॅच जो संघ विजेता या दोन्ही संघामधून होईल तो मात्र सेमी फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला मत्रेवाडी 11 मत्रेवाडी, तर या दोन्ही संघातील विजेता संघ यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती अचूकता पाहिला पण इथे पहिला चेंडू आणि त्या चेंडूवरती आलेली ही डॉट डिलिव्हरी. तर यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे आणि पाहिलं गेलं तर एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण प्राप्त होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय, परंतु 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी फलंदाज फसवा चेंडू डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन. पूर्णपणे स्लोअर वन पद्धतीचा कशा पद्धतीने वापर केला जातो ते मात्र दाखवलंय. काय गोलंदाजी आहे, क्लास, पूर्णपणे रचनात्मक गोलंदाजी, प्लॅनिंग, प्रिपरेशन, पॉवरफुल गोलंदाजी आणि परफॉर्मन्स देखील त्याच पद्धतीचा. पॉवर ऑफ पी या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. आतापर्यंत जे 4 चेंडू झाले, 3 धाबा, 2 डॉट, 1 सिंगल, 1 डबल असा खेळ या गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. या खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे तो मात्र मोठ्या ताकदीचा आहे, परंतु त्याला थांबवलंय. या मागच्या मॅच मध्ये देखील चाळकेवाडीचा खेळ 2 षटकांमध्ये 10 धाबांवरती होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 28 धाबा आल्या. पूर्णपणे बुलेट ट्रेन डायरेक्ट घनसोलीवरून CST ला जाऊन थांबली आणि त्यानंतर 38 धाबा झाल्या. 39 धाबांचं समीकरण. त्यानंतर विजेता झाला 14 धाबांनी कल्पतरू 11 चाळकेवाडी. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ देखील दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळाला. तो देखील डिपेंड करून विजेता झाला. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ, धावसंख्या फक्त 3. 4 निर्धाव चेंडू, 1 डिक्लर, 1 डबल, म्हणजेच पूर्णपणे फलंदाजाच्या भावनेशी खेळ केला, इमोशनशी गेम करताना पाहायला मिळाला गोलंदाज अशोकने. मात्र पूर्णपणे चेंडूला जसा आदेश दिला तसा चेंडू कोणत्या दिशेने जाईल, ज्या आदेशानुसार गोलंदाज जो आदेश देईल त्या आदेशानुसार चेंडू फिरता राहिला. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, कधी मागे कधी पुढे, कधी पूर्णपणे फलंदाजाला न समजणार चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी कला गोलंदाजीमध्ये आहे. नक्कीच आणि त्या कलेचा कलाकार, आर्ट, गोलंदाजी त्याची आर्ट आहे आणि नक्कीच आर्टिस्ट मात्र अशोक आहे. काय गोलंदाजी, लाजवाब, कमाल. आता दुसऱ्या गोलंदाजाला प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय. 3 धावा. आता मात्र मारुती आबा नक्कीच स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये देखील असंच इक्वेशन झालं होतं. यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, वाईट +1 एस 2 धाबा. एस राहुल चव्हाण सर आहेत पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंप वरती येतोय आणि नक्कीच फलंदाज डॉट बॉल येतोय. बॅटिंग स्किल मात्र चांगली आहे, परंतु चेंडूला रीड करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने एक्सपेक्ट बाउन्स जो अपेक्षित उसळीचा चेंडू आहे तो मात्र येत नाही, ऍक्सेप्ट करावं लागेल. आता मात्र एक्स्ट्रा बाउन्स. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून फटका खेळा. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते, खाली पडतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल येते. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 7 पाहिलं गेलं तर आता धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. 8 चेंडूंचा खेळ झालाय. मागील 2 चेंडूंच्या अगोदर जेव्हा सुरुवात गोलंदाजांनी केली होती वाईट +1 ने केले होते, त्यानंतरचा कमबॅक 2 चेंडूवरती फक्त दिली एक सिंगल. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला जातोय. एक्स्ट्री रक्षक अशा चुका तुम्ही करू शकत नाही. वाईट +1 एक्स्ट्री रक्षकाच्या या चुकांमुळे पराभवाचं मुख्य कारण ठरू शकता, कारण की एक धाव मॅच विन करू शकते विरोधी संघाला आणि त्यामुळेच एक धाव खूप महत्वाची आहे. यष्टी रक्षक चांगलं करणं गरजेचं आहे. यष्टी रक्षकाला यावेळेस मिस टाइम झाला. ही कॅच पकडली तर मॅच पकडली जाईल संपूर्ण. यावेळेस मात्र पहा कॅच ड्रॉप झाले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, स्वतः गोलंदाज गेला परंतु कॅच ड्रॉप झाले. यावेळेस अशा चुका तुम्ही करू शकत नाही आणि ह्या खेळाडूची कॅच तुम्ही सोडले शेवटच्या षटकामध्ये काय सांगता येत नाही. मागील मॅच मध्ये 28 धावा ठोकल्या होत्या. या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. पुढे आलाय फलंदाज. 1 स्टेप अप, एक पाऊल पुढे आलाय, परंतु आपल्या संघाचा खेळ कुठेतरी मागे जातोय. एक पाऊल पुढे फलंदाज आला, डॉट बॉल झाला. लिडिंग एज सेकंड स्लिप मध्ये चेंडू निघून जातोय गोशांकी क्षेत्रात. एक सिंगल येते नाही का, सिंगल स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. यावेळेस एक सिंगल येताना पाहायला मिळेल की काय, की 4 धावा जातील. पंच निर्णय कळवतील. येस, 4 धावा आहेत. धावसंख्येत बदल होतोय. शेवटचा चेंडू लूज पडतोय आणि त्याच्यावरती प्रहार होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 रन्स. आज स्कोररची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे मत्रेवाडी गावचे सुपुत्र आर्यन मत्रे. दोन षटक समाप्तीनंतर 13 धाबा, 6.50 ची सरासरी. धावसंख्या 13. शेवटचं षटक आणि मॅचला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील, लेफ्ट हँडर आहे. यावेळेस यष्टी रक्षकाच्या गॅप मधून चेंडू निघून जाते. वाईट +1 या 2 धावा. 15 धावा धावफलकावरती. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत, कारण की चाळकेवाडी संघ एक दर्जेदार संघ आहे. अतिरिक्त धावा जेवढ्या आल्या तेवढ्या धावांनी जर पराभव झाला तर कुठेतरी खूप मोठं दुःख होईल, अडचण वाटेल, कारण की पाहिलं गेलं तर गोलंदाजी चांगली झाली या संघाची. चांगला स्ट्रोक. कॅच जर पकडले तर मॅच पकडली जाईल आणि यावेळेस कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते की काय, आणि तोपर्यंत 2 सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळते. सुरुवात या गोलंदाजाने सुनीलने केले. वाईड पहिल्या बॉलवरती 1 धाव आणि त्यानंतर डबल. चांगली गोलंदाजी. हीच गोलंदाजी अपेक्षित आहे, एक्सपेक्ट आहे प्रत्येक संघाच्या खेळाडूला या गोलंदाजाकडून. निनायचीवाडी या संघाच्या. आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. याच गोलंदाजामुळे बॅटिंग चांगली राहिली आहे. मागील मॅच मध्ये 2 षटकार आले आणि तिथून मॅच टर्न झाली.
यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला यष्टी रक्षकाकडून झालेल्या एवढ्या चुका खूप मोठ्या मागण्या ठरू शकतात. एक लेग बाईकच्या स्वरूपातील धाव असेल. बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, शरीराचा संपर्क झाला नाही म्हणजेच बाईकची धाव आहे. आणि इथे मात्र धावसंख्या 1 पुढे 18 या आकड्यावरती 18 रन्स. या गोलंदाजाची पूर्णपणे कंट्रोल लाईन लेंथ पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट करून खेळाय मोठा फटका. चेंडूवरती येऊन पाहायला गेलं तर हल्ला केला जातोय, गोलंदाजाला देखील दिला जातोय सल्ला. मी देखील मोठा फटका खेळू शकतो. लेफ्ट हँडर विरुद्ध लेफ्ट हँडर, निसर्गाने दिलेली वेगळी देणगी डावखुऱ्या फलंदाजाला, डावखुऱ्या खेळाडूला. आणि आता मात्र षटकाराच्या साह्याने धावसंख्या 24 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू बाकी आहेत. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडलाय, डॉट बॉल. कम बॅक कशा पद्धतीने केलं जात आहे, पुनरागमन. पुन्हा आलाय गेम मध्ये गोलंदाज घेऊन. या गोलंदाजाला माहित आहे मोठा फटका आल्यानंतर, चुकी एकदा झाल्यानंतर चुकीचं रूपांतर दुरुस्तीमध्ये कशा पद्धतीने करायचं, बाड 5 मधून बाहेर कसं यायचं. शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. धावसंख्या 24. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पहा विकेट आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मारुती चव्हाण आबा बाद होतोय. 24 धावांवरती थांबवलंय समीकरण. 3 षटक समाप्तीनंतर 25 धावांचं लक्ष. निनाय चिबाडी या संघाला विजयासाठी हवेत. 18 चेंडूंमध्ये 25 धावा. 25 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स. निनाय चिबाडी. चला बॅटर पाठवा विनंती असेल. निनाय 11 निनाय चिबाडी. 18-25 समीकरण. 8.33च्या सरासरीने धावसंख्या बनवायच्या म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एकेरी दुहेरी धाबेने 8 धाबा बनवायच्या आहेत. 1 षटकार आणि 2 चौकार या मॅच मध्ये मॅच घेऊन जातील.
तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे. 18-25 समीकरण असताना या गोलंदाजाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करायची आहे. पाहिलं गेलं तर 18-25 समीकरण असताना 8.33च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये एकेरी दुहेरी धावेने 8 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र पहिला बॉल ओव्हर द राऊंड द विकेट. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडतोय की काय. येस, चांगला टप्पा पकडला जातोय. चांगल्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शिवाजी आणि रमेश. शिवाजी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला रमेश. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल की काय. पूर्ण फेकी केली जाते. यावेळेस काय घडतंय. या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला निर्धाव होता तर दुसऱ्या चेंडूवरती धावेचं महत्व या दोन्ही खेळाडूंना रमेश आणि शिवाजीला माहित आहे. चांगलं कॉलिंग, कम्युनिकेशन, ऍक्शन आणि त्याच्यानंतर या 2 धावा संपर्क संवाद चांगला झाला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फुटवर्क चांगला आहे पायांचा आणि त्यानंतर या 2 धावा घेतल्या गेल्या. चांगले स्पीडअप चाललंय या खेळपट्टीवरती. पाहिलं गेलं तर गोलंदाजीमध्ये चांगला टप्पा पकडला गेलाय. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक. ही कॅच पकडली गेली तर वेद चव्हाण चेंडू खाली संपूर्ण गेलाय. एक धाव पूर्ण गेले. थोडासा स्लिप होतोय परंतु त्यानंतर स्वतःला सावरतोय आणि त्यानंतर फेकी मात्र केली जाते. एक सिंगल येते. 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धावफलकावरती. अशा पद्धतीचा खेळ जरी सिंगल डबलने पुढे गेला तरी सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल आरामामध्ये होऊ शकते. फक्त विकेट हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. स्टँडिंग पोझिशनला हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. लेग स्टंप वरून खेळतोय. बॅकफुटला जातोय आणि नक्कीच गॅप काढण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर डी पॉइंट मध्ये. येस पंच, हा डॉट बॉल 1 बाउन्स आहे. निर्धाव चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा, 3 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 1 डबल. या गोलंदाजाने मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर केलाय. चेंडूला सोडून दिलं जातं. यावेळेस वाईड ही अतिरिक्त एक्स्ट्रा रन येते. वाईडने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 4. पुन्हा एकदा वाईट बॉल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्ती. धावसंख्या 5 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू 20 धाब्यांची गरज. 18-25 समीकरण 12-20 पर्यंत पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 2 अवांतर धावा आणि एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने 4 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. जशा पद्धतीची गोलंदाजीसाठी ओळखला जातो सूरज, त्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजांवरती विरोधी संघाच्या. 12-20 समीकरण गोलंदाजीसाठी अमोल. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉल. यावेळेस मात्र शॉट खेळता आलेला नाही. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शॉट सिलेक्शन एरिया मध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क खूप होताना पाहायला मिळत नाही. जिथे मात्र डॉट बॉल येतोय. लोअर फुल टॉस. फुलर लेनचा चेंडू होता.
पूर्णपणे ऑफसाईडच्या दिशेने बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर स्टेप आउट करून खेळणं हा चेंडूवरती खूप महत्त्वपूर्ण होतं. जाग्यावरून खेळला, फुलर लेनचा चेंडू थोडासा वेग कमी आणि त्यामुळे पूर्णपणे बॅटरच्या रेंजपर्यंत चेंडू पोहोचला नाही आणि त्यामुळे डॉट बॉल. थोडासा एक पाऊल पुढे आला असता, स्टेप आउट झाला असता तर ऑफसाईडच्या दिशेने 4 किंवा 6 मिळाला असता, वेगळा रिझल्ट असता. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, फलंदाज चुका करतोय. अशा चुका येणाऱ्या काळामध्ये खूप मागण्या ठरतील कारण की 3 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये 12-20 समीकरण 9-20 पर्यंत पोहोचले. यावेळेस मात्र एक सिंगल येते. पाहायला गेलं तर डी झोन मध्ये स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होतो, स्ट्राइक रोटेट होत नाही आणि त्यामुळेच फटका बसतोय. दुसऱ्या नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट होतोय, प्रेशर दबाव निर्मिती होताना पाहायला मिळते. 3 निर्धाव चेंडू, त्यानंतर आलेले एक सिंगल. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, पहिल्यांदा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आणि आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्ट्रॉंग आहे, पूर्णपणे अटॅकिंग फील्ड पाहायला मिळते. यावेळेस डेड बॉल आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अशी गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. कमाल टप्पा, लाजवाब लाईन अँड लेंथ. पूर्णपणे अमोलने मौल्यवान पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी केली होती, या मॅच मध्ये देखील गोलंदाजी केली. इम्पॅक्ट मात्र पूर्णपणे पडलाय. फलंदाज शिवाजी ने जेव्हा सुरुवातीला 3 निर्धाव चेंडू खाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर जशी सिंगल आली त्यानंतर पहा, त्यानंतरचे 2 बॉल निर्धाव पूर्णपणे पहा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6 आकड्यावरती. 5 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 5 डॉट बॉल्स. म्हणजे पूर्णपणे जिथे 12-20 समीकरण होतं तिथे मात्र 6-19 समीकरण. 18-25, त्यानंतर 12-20, त्यानंतर 6-19. 12 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या 6. करंट रन रेट 3च्या सरासरीने पुढे सरकला. आता रिक्वायर्ड रन रेट 6-19. ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय. 6 चेंडू 19 ची गरज असताना क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय. यावेळेस मात्र विकेट प्राप्त होते. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा, 3 षटकार महत्वपूर्ण आहेत. आतापर्यंत 13 चेंडू झालेत आणि त्याच्यावरती पाहायला गेलं तर 9 चेंडू वरती कोणतीही धाव नाही आलेली. 9 चेंडू निर्धाव आहेत. डॉट डिलिव्हरी, प्रेशर क्रिएट. दुसरा चेंडू, यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. आता मात्र प्रेशर क्रिएट होत आहे. दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू 18चं समीकरण, 3 षटकार येतील का बॅट मधून शिवाजी या खेळाडूच्या. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे. यावेळेस पहा काय घडतंय. स्ट्राइक चेंज केले. माहित आहे सुनीलला, माझ्यावरती स्वतःवरती विश्वास आहे सुनीलला, नक्की सुनील वरती आहे. आता मात्र 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 17 धावा. कुठेतरी सुनील लेट झालाय की काय खेळपट्टीवरती फलंदाजी करण्यासाठी, कारण की सलामीला येणं गरजेचं होतं. क्रुशियल मोमेंटची मॅच होती.
चेंडूला सोडून दिले जाते. वाईट +1 एक्स्ट्रा रन जेवढ्या जातील मिळतील तेवढ्या महत्वपूर्ण आहेत. वाईट +1 या 2 धाबा. 2 धाबांनी धावसंख्या वाईट +1. येस डॉट बॉल आहे म्हणजेच एक डिक्लर. लेग बायच्या स्वरूपातील धाव. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळलाय. या 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. या 4 धाबा. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 जर षटकार आले तर मॅच. एक चेंडू. येस एक चेंडू आणि 13 धावा. यावेळेस मोठा स्ट्रोक जरूर खेळलाय. मॅच फिनिश मात्र इथे होताना पाहायला मिळते. एक सिंगल येते आणि 1-13चं समीकरण असताना 11 धावांनी विजेता होतोय कल्पतरू 11 चाळकेवाडी. इम्पॅक्ट होते पडला जिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर सुनील हा खेळाडू 1 डाऊनला आला. सलामीला येणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे 11 ते 12 चेंडू निर्धाव म्हणजे 2 षटक पूर्णपणे कोणती धाव नाही आली आणि तिथेच मॅच बदलताना पाहायला मिळाली. तिथे रनबॉल इक्वेशन जरी आलं असतं तरी सुद्धा मॅच आतापर्यंत हातामध्ये होती आणि इथेच इम्पॅक्ट पडतो. क्रिकेटने सांगितले प्रत्येक वेळेनुसार खेळ बदलताना पाहायला मिळतो. चला पुढील होणारे मॅच या मत्रेवाडी 11 मत्रेवाडी आणि कल्पतरू 11 चाळकेवाडी. चला